रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. दर्शन दे रे भगवंता. अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण केलंय. किती अंत आता पाहशील अनंता, किती अंत आता पाहशील अनंता. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण केलंय. त्याच्या पुढे किती उदार भगवान परमात्मा मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली सुदाम देवाला. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. जगाचा मालक देतो पहा. दिलं कोणाला? 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेडका सखया लावी गेला. प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. कधी घेशी तेव्हा देशी ऐसा असाशी उदार. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण काय करावी साधने. फळ अवघेची येणे किंवा येणे साधती साधने, आणि तुटती भवाची बंधने. जगाचा मालक दिल पहा, पण त्याला एका हातानं द्यावं लागेल. तुम्ही सांगाल ताई त्याला दिलं काय पाहिजे? आवडे देवासी. तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस कलियुगाचं वर्णन करत असताना सांगितलंय दत्तात्रय भाऊ. काय सांगितलंय? कलियुगाच्या ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचं वैरी. सध्या तीच परिस्थिती आहे. शेजारच्याचं पटतं पण स्वतःच्या बापाचं पोराला पटत नाही. आज जावाचं भांडण आहे, सासू सुनाचं भांडण आहे, माई लेकीचं भांडण आहे, भावा भावाचं भांडण आहे, आणि बाप लेकाचं सुद्धा भांडण. किती दोष असू द्या, एक गुण सांगितलाय कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण. कुठलं कीर्तन? नाम संकीर्तन. साधन पै सोपे जडतील पापे. त्याच्या पुढे सांगितलंय तृणगरी मेणे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पापराशी. हरी हरी तुम्ही म्हणणारी सकळ तेने माया जाळ. सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी. त्याच्या पुढे ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगना होनी वाढ. ऐसा नामचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड सांगितली आहे. महिला मंडळ आपल्याला काय आवडतं? साडी आणि सोनं आवडतं की नाही? 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायचं पाप्याचा बाप अख्खं आयुष्य गेलं तुमच्या सोबत, पण मला कधीच नाही केला फुटका. काय म्हणे? मला नाही केला फुटका. म्हणी मालकाला राग आला. बाप्पा दुकानात गेला आणि 100 रुपयात 1 किलो सोनं. आहे का तुमच्याकडं? कसल्याच प्रकारचा टॅक्स नाही. त्याचं नाव आता ही बाई, आता हिच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न, तिने 1 किलो सोनं घातलं. तिच्या मैत्रिणी जरा मोठ्या मोठ्या घरच्या, कोणाकडे 2 तोळे, कोणाकडे 4 तोळे, कोणाकडे 6 तोळे, कोणाकडे 10 तोळे. गेले ना लग्नाला. 5 जणीत गाडी केली भोली मोठी. गाडी करून लग्नाला गेल्या. लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या सोन्यावर. चोरांनी सोनं पाहिलं. चोर म्हणे आजी सोनियाचा. कळते माझं बोलणं तुम्हाला? चोरांचा डोळा कुठं? यांच्या सोन्यावर. आणि युवती बचत गटाचे अध्यक्षाला बडबड केल्याशिवाय पटत नाही. अशी आड रानात यांची गाडी अडवली. चाकू दाखवला, उतरा खाली. सगळ्या खाली उतरल्या. ज्या 4 जणी होत्या का मोठ्या मोठ्या घरच्या, त्यांनी सोनं काढलं चोराच्या हातात. हे घ्या पण जीव घेऊ नका. पोराला 1.5 लाख रुपये पगार आहे, आम्ही सोनं कधी करू, पण गेलेला जीव नाही भेटणार. ह्या अध्यक्षाचं 1 किलो होतं, पण सगळं खोटं होतं तरी दीच ना. अशी हाणली चोरांनी. आता माराच्या भेनत दिलं काढून दिलं. ग बसव की नाही. चोर असे गेट पर्यंत गेले. चोराला म्हणते जा घेऊन जा, 100 रुपयात सगळं आणलंय. काही गरज आहे का तोंड घालायची? अशी तिथून परत आणीन परत मारली. तोंड सुजूस्तोर मार खाल्ला. भलं गाडग सुजेपर्यंत तोंड. आता मार खाल्ला तरी ग बसव की नाही.
परत म्हणते हाणून हाणलं मुडद्यानी, हाणून हाणलं पण पप्याच्या बापापेक्षा कमीच हाणलं. कळतंय ना माझं बोलणं, कळतंय ना तुम्हाला? कोणाची काय आवड असेल सांगता येत नाही. लहान लेकराला आवडतं, खोड्या करायला आवडतं आणि पैसे मागायला आवडतं. तुमच्या लेकरांना खोड्या करावं नवल नाही. भगवान गोपाल कृष्ण खोड्या करतात आणि गौराणीने सांगावं, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कानाला काही तरी सांग ना ग, तुझ्या कृष्णाला काही तरी सांग ना ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. गाराने किती सांगितलं तरी मैया ऐकत. मैयाने म्हणावं, 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी खेळे खेळ कालटकाची घेता आळगे, तुम्ही मोठ्या ढाल गजागे, तुम्ही 12 घरच्या 12 गे. बालाजी नगरच्या म्हणा ना, याच्यापेक्षा गोकुळ काही वेगळं असणार आहे का? आणि तुम्ही पहा, आईचं प्रेम लेकुराचे हित, वाही माऊलीची चित्त, ऐसी कळवड्याची जाती करी लाभाविन प्रीती. निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं म्हणजे मायबाप. तुमचं चांगलं व्हाव हे फक्त तुमच्या मायबापाला वाटतं, नंतर भावकीला सुद्धा नाही. सांगण्याचं तात्पर्य पहा, नितांत प्रेम करत असते लेकरावरती माय, मैया कधीच ऐकत नाहीत. शेवटी गवळणींनी सांगावं, रे नंदलाला तू चेडू नको, धरुनिया पदराला ओढू नको, रे नंदलाला तू चेडू नको. सांगण्याचं तात्पर्य, सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना. भगवान परमात्माला विनंती केली आहे, त्याच्या पुढे सांगू तरी सुद्धा कुठलाच स्वार्थ न ठेवता अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करत राहिलेत. जगाच्या मालकानं मागण्याच्या आस पाहे मुखाकडे काहीतरी मागा, काहीतरी मागा सांगितलं. देवा माझ्या वडिलाची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा साधावया किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. अहो जगाच्या मालकानं सुद्धा ज्यांना आग्रह धरलाय, प्रत्येक संत महात्मा मंडळीत पण आपोआपल्या पद्धतीने अखंड भगवंताचं भजन केलं. म्हणून तर वर्णन केलं जातं, काही वारकरी पांडुरंगाला भेटण्याकरिता पंढरपूरला गेलेत, पण काही वारकऱ्यांकरिता कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला. संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामात याचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन करतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 जेते हरीचे दास जन्मा घेती, जेते हरीचे दास जन्मा घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. जगाच्या मालकानं ज्यांना अट्टहास धरलाय, काहीतरी मागा. नामदेव महाराजांना सांगितलं. नामदेव महाराज कोण? 750 वर्षापूर्वी ज्यांनी परराष्ट्रामध्ये परप्रांतामध्ये वारकरी संप्रदायाची पताका फडकवण्याचं काम केलंय. नामदेव कीर्तन करी जनी म्हणे ज्ञानदेवा बोलावा, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. इथपर्यंत मर्यादित नाही, नाचता नाचता देवाचा त्याच्या पुढे फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला.
अहो नामदेव महाराजांचा अधिकार आहे जगाच्या मालकानं कीर्तनात नाचावं न हे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. पण त्यापुढे सांगू जगाच्या मालकानं अट्टहास केला काहीतरी मागा मग नामदेव महाराज म्हणतात देवा द्या पण काय अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. जे अखंड तुमचे दास म्हणून जीवन जगतात भगवान त्यांना अकल्प आयुष्य द्या. आता हीच विनंती पंढरीश पांडुरंग परमात्मा नाथ महाराजांना करतात. श्रीमंत संतांनी शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनात आहे एकनाथ महाराजांना विनंती केली काहीतरी मागा. नाथ महाराज सांगता देवा द्या आपण देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी. का संसाराच्या व्यसनात मन पडू देऊ नको मन हे चंचल चपळ जाता येता वाऱ्यापेक्षा सुद्धा अधिक वेग माणसाच्या मनाला आहे. बऱ्याच जणी देहानं कीर्तनात आहेत पण मन मात्र घरी जाऊन येत असेल. परवा दिवशी एक आजी म्हातारी माझ्या चालू कीर्तनात अशी करायची. म्हटलं आजी अहो झालं काय ताई तुमच्या कीर्तनात गडबडीत कानावरती आवाज पडला आणि घराला कुलूप लावलं पण झटकाच नाही दिला. तेवढा झटका देऊन पाहते कीर्तनाला कुठं इथं बसल्या बसल्या अर्थ आहे का काही. देहानं उपस्थित असाल पण मन इथं नसेल तर उपयोग नाहीये. मनात आलं कीर्तनात बसायचं तर बसाल मनात आलं मी नुसतं पंढरपूर म्हटलं तर तुम्ही पंढरपूरला दर्शन करून याल. चांगल्या ठिकाणी सुद्धा मन जातं वाईट ठिकाणी जायला सुद्धा वेळ लागत. माकडापेक्षा सुद्धा चंचल माणसाचं मन आहे. माकड किती चंचल आहे. माकडाला कधी समाधी लागलेली तुम्ही पाहिली का. 2 तास बसलं डोळे झाकून एका ठिकाणी आणि त्यातून त्याच माकड जर मदिरा प्याला तर किती उड्या मारल. दारू प्याला तर माणसावरून अंदाज काढायचा. कळते ना माझं बोलणं तुम्हाला. वाऱ्यापेक्षा सुद्धा अधिक वेग माणसाच्या मनाला आहे. म्हणून तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सुंदर वर्णन करतात. संसार के आंधी में बह जाने का डर है संसार के आंधी में बह जाने का डर है संसार के आंधी में बह जाने का डर है संसार के आंधी में बह जाने का डर है. विषयों की हवा छूटी अखियों में पड़ी धूली ममता की उड़ी काटी सब बदन छुपी झूली. इस क्रोध की बिजली से जल जाने का डर है संसार के आंधी में बह जाने का डर है संसार के आंधी में बह जाने का डर है संसार के आंधी में बह जाने का डर है बह जाने का डर है. किती सुख शोधलं तरी दुःख बांधावडी लटिका व्यवहार सर्व हा संसार या संसार नगरी. मग याचा अर्थ संसार करू नये का प्रपंच करायचं नाही का. तुकोबराय सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. प्रपंच करा आपण पक्ष अंगणी उतर संसारी असावे असोनी नसावे. प्रपंचात राहायचे पण कसं. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही पहा पावसाळ्यामध्ये धान्य खराब होऊ नये महिला मंडळ याकरिता उन्हाळ्याच्या दिवसात गहू ज्वारी बाजरी तुम्ही वरती गच्चीवरती वाळत घालता बरोबर की नाही. टाकता की नाही वाळायला. स्वयंपाक करता का माय वाळायला टाकताना ज्वारी बाजरी उन्हाळ्याच्या दिवसात का पावसाळ्यात ती खराब होऊ नये म्हणून. आता मला सांगा 2-4 चिमण्या आल्या 2-2 3-3 गोणे घेतल्या आणि त्यांनी 2-2 3-3 गोणे घेऊन गेल्या तुमचं धान्य भरून. कधी पाहिलंय का असं. ज्वारी भरून घेऊन गेल्या 3-3 गोणे घेऊन गेलेलं पाहिलंय का. अहो माणसं 7-7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी तरी अशी उदास बसत आहेत कीर्तनात सुद्धा. तुम्हाला सांगते नाशिकच्या भागात माझं कीर्तन होतं 8 दिवसापूर्वी. असा उदास माणूस आणि त्याच्यासारखा पंचकृषी श्रीमंत माणूस कोण नाही. कीर्तन संपलं गावाला म्हटलं गावकऱ्याला म्हटलं काय झालंय बाबांना काही त्रास आहे का. अहो ताई पंचकृषीत त्यांच्यासारखा श्रीमंत माणूस नाही. 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी त्या माणसाकडं. 50 एकरचा मालक आहे. मग 3-3 मजली बिल्डिंग आहे त्याची. मग 60-60 लाखाची 1-1 कोट्यावधी रुपयाची गाडी त्याच्याकडं. मी जवळ गेले म्हटलं बाबा अहो एवढे उदास का तुम्ही काही अडचण आहे का तुम्हाला काही टेन्शन आहे का. ताई 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी म्हणे माझ्याकडं. मग तरी एवढं उदास तोंड का झालं म्हणे तुमचं. ते म्हणे काय सांगू ताई तुम्हाला 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी पण 8वी पिढी काय खाईल. काय म्हणतं 8वी पिढी काय खाईन. अहो काही लोक सकाळी खाल्लं तर संध्याकाळची चिंता करत नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे. बरेच लोक बांधावरती उभं राहिले आम्हाला सांगतात ताई या येड्या बाबड्यापासून तर त्या लिंबाच्या झाडापर्यंत सगळं पठ्ठ्याचं. धरणी माता सांगते अरे येडाईस तू. तुझा आजाई हेच बोलत होता तुझा पजाई हेच बोलत होता तुझा बापही हेच बोलत होता ना आता तूही तेच बोलतोय. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. प्रपंच करू नये म्हणणं नाहीये संसार करावा
प्रपठीने 75 वर्षाचं म्हातारं 60 वर्षाच्या म्हातारीला हाताला धरून चाललं होतं बाजारातून. बाजारातून जाता जाता 35 वर्षाचा पोरगा म्हणे, बाबा अहो असं ऐकलं 2-4 वर्षात पती पत्नीचं प्रेम राहत नाही, पण काय तुमचा जिव्हाळा, काय तुमचं प्रेम, काय एकमेकांच्या प्रती तुमचा भाव शुद्ध. म्हातारा म्हणतो, पोरा अरे प्रेम प्रेम काय नाही म्हणे, म्हातारीचा हात सोडला की पहिली साड्याच्या दुकानात घुसती, म्हणून हाताला धरून ठेवलंय. प्रपंचामध्ये साडी कोणाला, मालकाला नाही तर कोणाला मागणार, मालकालाच मागणार ना. दरवर्षी संक्रांतीला साड्या मागणं साहजिक गोष्ट आहे की नाही, मालकालाच मागणार. पण त्याच बाईनं दरवर्षी पेरणीच्या टायमाला 5-5 तोळ्याचा नेकलेस मागणं नाही का, वल्ल्या फोकाने आणायला पाहिजे तेव्हा आहेत ते दागिने गहाण ठेवावे लागतात. एखादा उद्योग जर चालू करायचा असेल, एखादा बिझनेस चालू करायचा असेल, पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागतात ना. तेव्हा मात्र आपल्याला दागिने मागून चालत नाहीये. पण सांगू उचित मागणं कुठलं. अश्वत्थाम्यानं ज्या वेळेला उत्तरेच्या गर्भावरती 5 पांडवाच्या वरती ब्रह्मास्त्र सोडलं, जगाच्या मालकाला विनंती करीत, देवा जळे माझी काया लागला वनवा, भगवान तुम्हीच काहीतरी करा. जगाच्या मालकाला सूक्ष्म रूप धारण करून उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. कुंती आत्या म्हणे, देवा अरे 100पैकी एकही नाही वाचला आणि 5 पैकी एकाच्याही केसाला धक्का नाही लागला, सगळ्यात मोठे उपकार तुझेत. आत्या अशी भावनिक होऊ नको, काहीतरी माग, काहीतरी माग म्हटलं तर सांगितलं, देवा ज्या सुखात तू आमच्या जवळ नाही ती सुखच नको, अखंड आमच्यावरती संकट दे. मागितलं नाही तरी कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे. या गोष्टी घडतात पहा. पण कधी बाबा चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. आणि त्याच्याही पुढे सांगितले, शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. देवाला प्राप्त करायचं असेल तर थोर प्रेमाचा भू केला आणि हाची दुष्ट. देवाला प्राप्त करायचं असेल तर अंतकरणातला भाव शुद्ध असावा. महिला मंडळ सोमवारच्या दिवशी पांढरी साडी घालून महादेवाच्या मंदिरात जाता का? शिव केला शोकिवासी धोली धारो के राजा, शंकर संकट हरणा. 1 लोटा जल सब समस्या का. मालकासोबत काही भांडण करून आल्या का काय? तुमचं माझं काही वाद नाही बरं, माझ्याकडे तुमचे काही पैसे बी नाही. लय लोड मध्ये बसू नका, काहीतरी बोला पहा. कळते ना माझं बोलणं, कळते ना तुम्हाला. सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करता का, प्रदोष करता का, 1 लोटा जल सब समस्या का. महादेवाची पूजा करू नये या मताची मी नाही. काही काही महिला मंडळ 4-4, 5-5 तास पूजा करता. अहो 2 तास काय 4-4 तास पूजा करा. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, गळ्याची शपथ घेऊन सांगा, त्या महादेवाच्या मंदिरात महादेवाची 4-4 तास पूजा केली आणि घरच्या महादेवीने जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमतील का? देवाला प्राप्त करायचं असेल तर अंतकरणातला भाव शुद्ध असावा. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज वर्णन करतात पहा. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. हो दगडाचा देव त्याला वडराचा भ्यो, दगडाचा देव त्याला वडराचा भ्यो, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भ्यो, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भ्यो, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भ्यो, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भ्यो, मातीचा देव त्याला पाण्याचा भ्यो, देवाशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. अंतकरणातला भाव शुद्ध असावा लागतो. म्हणून तर वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस म्हणजे तुकोबर आहेत. तुकोबऱ्यांचा अधिकार सांगू, सप्ताह किती चांगला असू द्या, बाप्पा काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताह पूर्ण होत नाही. मंदिर किती चांगला असू द्या, कळसाशिवाय मंदिर पूर्ण होत नाही. मंदिराला काचा बसवा पण कळसच बसवत नाही तर म्हणताच येत नाही मंदिर पूर्ण झालंय. मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून, तशी माणसाची सुंदरता असते माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा असेल तर किंमत. मेदनकरवाडी बालाजी नगर मध्ये नाही तर लोक म्हणतात काय नकटना घेऊन बोलता.
एकमेकाच्या नाकाकडे पाहू नका आणि माझ्या नाकाकडे कीर्तन संपेपर्यंत लक्ष देऊ नका. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे, नाकाला शेंडा असावा पहा. अहो साधी मुलाला मुलगी जरी पाहायची असेल, महिला मंडळ म्हणतात पप्याचे पप्पा अहो पप्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. तुमच्याकडे पाहतात का पोरी? पोरी भेटतात का? तुमचे तोंड सांगतात मला तुमच्या पोरायचे राहिलेत म्हणून. अशी उदास बसतात कीर्तनात, लग्नच होईना. गावागावात टेम्पू टेम्पू, आणि ज्यांचे रखडले त्यांचं लय अवघड. पहिल्या काळामध्ये एका महिन्यात एक पोरगा 15 पोरी पाहिजे. पोरगी काळीचे, पोरगी गोरीचे, पोरगी उंचचे, पोरगी जाडचे, पोरगी बुटकीचे. आता म्हणतं बांगी का असं पण पहा. गावागावात टेम्पू टेम्पूत लग्नच होईना. नाकाला शेंडा असेल तर किंमती माता मुलांनो. एका गावामध्ये एका बाईची एवढी उडूसन ना आणि भोली मोठी नथ नाकात घातली. मालकाला म्हणते पप्याच बाप कशी दिसते. आता मालकाला माहिती अख्ख्या बालाजी नगर मध्ये आपलंच भूते, पण तरी सांगत नाही. पप्याची माई अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. शेंडा असावा. मी पुरुष मंडळीला कायम सांगत असते, घरातले भांडे आपटायचे बंद व्हावं असं वाटत असेल, महिन्या 15 दिवसातून कधी कवायना बायकोचं कौतुक करत जा. संध्याकाळच्या टायमाला किती दमलेली असू दे दिवसभर धुनी भांडी करून एकच म्हणायचं, पप्याची माय आज चांगली साडी घातली, आज चांगली दिसायला लागली. नाही तुम्हाला तुपातला शिरा आला तर परत मला फोन करा. पण कधी कौतुक केलं तर, आता कौतुक कधी करा हे समजायला पाहिजे की नाही. दत्तात्रय भाऊ तुम्हाला सांगते, 8 दिवसापूर्वी मी म्हटलं बायकोचं कौतुक करा, बायकोचं कौतुक करा म्हणून हे घरी गेलं. रोज झोपेतून 10ला उठायचं, आज पहाटे 5ला उठलं. बायको म्हणे याच्या का गोळ्या संपल्या का काय. रोज 12 वाजता जेवण करायचं, आज सकाळी 8लाच जेवायला बसलं. पप्याची माय अगं जेवायला वाटते म्हणे. पप्याच बाप अजून आंघोळच राहिली म्हणे माझी, पण तिने ताट दिलं, भाजी पोळी दिली. आता बाप्पा येणं भाजी तर खाऊन पावा की नाही. भाजीचा घास आता असा हातात, आणि तो म्हणतो पप्याची माय काय चव घे तुझ्या हाताला. अगं 25 वर्ष झाला आपल्या लग्नाला, पण काय दोडक्याची भाजी, अशी भाजीनं चव 25 वर्षात नाही दिली. अगं दोडक्याची भाजी करावं फक्त तू, आणि भाजी खावा फक्त तुझ्या हातची. पप्याची माय अगं काय दोडक्याची भाजी, काय 1 नंबर भाजी केली. हे किचन मध्ये गेली, बेलनं घेऊन आली. पप्याचा बाप 25 वर्ष झालं सकाळ संध्याकाळ तुम्हाला थापाथोपा करून करून खाऊ घालते, कधी माझं कौतुक नाही केलं. आज शेजाऱ्याच्या गंगूकून भाजी आणली तर काही कौतुक चाललंय म्हणे. असा रॉंग नंबर लागायला नको हे सांगायचंय मला. रॉंग कौतुक कधी करायला हे समजायला पाहिजे. नाकाला शेंडा असावा. पुरुष मंडळ नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंज मध्ये राहा. नाकाला धार असावी फक्त, नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे तुकोबारे. अधिकार माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुका राम नाम घेता कापयम. जगाच्या मालकाने सांगावं मागण्याच्या असं पाही मुखाकडे देवा नाही मागू शकत. माझ्या वडिलाची मीरा सेगा देवा, तुझी चरण सेवा साधा वया, किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. नाही ना तुकोबा काहीतरी मागावं लागेल. म्हणून म्हणती काही मागा हेची देगा पांडुरंगा. देवाला जरा बरं वाटलं, हेची देगापर्यंत तरी आले, पण हेची देगा म्हणजे तरी काय, त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराई सांगतात. जगाच्या मालकाकडे मागणं मागतात. हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा भगवान. हेच दान द्या की तुमचा विसर कधी पडू देऊ नका. आता एक सांगा, जगाचा मालक आपल्याला कधी म्हणतच नाही मागा, पण देव जर म्हटलाच आपल्याला मागा तर त्याच्या अगोदर एवढी मोठी यादी तयार असते. बरोबर की नाही. जगाच्या मालकाला वाढावे संतान गृही व्हावे, धनधान्य, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, जमीन पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, लेकरं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण मागतो जगाच्या मालकाकडे. पण देणाऱ्या माणसाकडे 3 गोष्टी असाव्या लागतात असं सांगितलंय. श्रीमंती, स्वातंत्र्य आणि उदारता. यातील एखादाही गुण कमी असेल तरी सुद्धा माणूस दान देऊ शकत. श्रीमंतही आहे, उदारताही आहे, पण स्वातंत्र्य नाही. उदाहरणार्थ आपले सप्ताह कमिटीचे मंडळी एका व्यक्तीच्या घरी गेले. श्रीमंत आहे, सगळ्यात श्रीमंत, खूप चांगला पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहे. कमिटीचं मंडळ सांगितलं दादा या वर्षी सप्ताह आला आपला जवळ, 5वं वर्ष आहे, पट्टी फाडा पावती. आणि किती पावती? 2000ची. 2000 काय मागता? 5000 रुपये लिहा. पावतीवरती 5000 रुपये लिहिले. मग आणा ना पैसे. तेवढीच तर पंचायती म्हणे का पापीची माई लग्नाला गेली. म्हणजे बायकोला विचारल्याशिवाय याचं कुठलंच काम होत अजिबात नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे श्रीमंतही आहे, उदारताही आहे, पण स्वातंत्र्य नाही, तरी सुद्धा माणूस दान देऊ शकत. मग प्रश्न हा पडतो, हे 3ही गुण जगाच्या मालकाकडे आहेत का? आता मला सांगा, हे जगत ज्यानं निर्माण केले, ज्याच्या सत्तेने जगत निर्माण आहे, त्याचा कोण मालक असणार आहे का? जगताला श्रीमंत करणारी धनलक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते, मला सांगा तो का कमी श्रीमंत असणार आहे का? आणि त्याच्या पुढचं सांगते, भगवान परमात्मा किती उदार आहे, किती उदार आहे.
जगाच्या मालकाला तुम्ही एका हातानं दिलं तर तो तुम्हाला 10 हातानं दिल. अहो घेता घेता कंटाळ येईल. तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, हो विटेवरी जाती पाऊले सहन, तोची एक दान, तोची एक दान शूरदाता, शूरदाता, शूरदाता. वा वा, टाळी वाजवा एकदा. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. देऊ शकतो फक्त जगाचा मालकच आपल्याला. किती उदार आहे भगवान परमात्मा. उपमन्यूनं फक्त दुधाची वाटी मागितली तर भगवंतानं समुद्र दिलाय. त्याच्या पुढे 5 वर्षाच्या द्रो बाळानं वडिलांची मांडी मागितली तर अढळ पद दिलंय. म्हणून तर आज सुद्धा आपल्याला नाव घ्यावं लागतं.